नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मंडळी नमस्कार। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंडळी, बऱ्याच भाविकांची आग्रहास्तव आपण हा व्हिडिओ घेऊन माहितीपूर्वक निर्णय तुम्हाला भेटावा यासाठी आपल्या समोर आलोय। मंडळी, येणाऱ्या 29 तारखेला सोमवारच्या दिवशी जी पौर्णिमा आली आहे ती वट सावित्री पौर्णिमा आहे। वट सावित्री पौर्णिमा आपल्या हिंदू परंपरेमध्ये प्रत्येक सुवासिनींसाठी असलेली एक पर्वणी आहे। ज्या पर्वणीमध्ये प्रत्येक सुवासिनी आपल्याला सौभाग्याचं दान या परंपरेनुसार आणि या उत्सवामुळे भेटावं यासाठी सत्सद आणि सात्विक रूपाने उपासना करते। आपल्यामध्ये एक वर्ग असा पण पाहायला भेटतो की जो वर्ग नित्यनैमित्तिक कडक उपासना ठेवून 3 दिवसाचं व्रत जे आहे वट सावित्रीसाठी करताना पाहायला भेटतं। मग वट सावित्री उत्सव जे व्रत आहे हे व्रत एवढे भाविक पूर्ण श्रद्धेने आणि एकनिष्ठतेने जर करतायत, त्या व्रताच्या पाठीमागची स्टोरी किंवा हे व्रत आपल्या परंपरेमध्ये का आलं, आपण ज्या सावित्रीसाठी ज्या सत्यवानाला डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या ज्या वेळेस आपल्या सांसारिक जीवनामध्ये सौभाग्याचं दान मागतोय, मग ह्या दानाच्या पाठीमागे निश्चितच त्या लोकांनी कशा पद्धतीने त्यांचा संघर्ष केला आणि त्यांचा उपहार रूपामध्ये ज्यावेळेस त्यांना भगवंतानी जो उपदेश केला किंवा जे आशीर्वचन दिलं, त्या आशीर्वादामुळे आपल्या परंपरेच्या प्रत्येक सुवासिनीला आज पण आशीर्वाद भेटतोय आणि आजही त्यांचं सौभाग्य जे आहे ते स्थिर होताना पाहायला भेटतंय। तो आशीर्वाद नेमका का भेटला, त्या आशीर्वादाचं नेमकं वास्तविकता काय होती आणि का सावित्री आणि सत्यवान यांची स्टोरी जी आहे ते आपल्यापर्यंत आली आणि का इथपर्यंत आपल्याला ह्या व्रत करण्यासाठी कशामुळे वडालाच निवडलं, बाकीच्या झाडांच्या तुलनेमध्ये का वड निवडला गेला, या बाबतीतचे प्रश्न बऱ्याच सुवासिनींच्या मनात आहेत। आणि जर आपल्या मनामध्ये जर अजूनपर्यंत हे जर प्रश्न पडलेले नाहीत, मग आपण आपल्या संस्कृतीवर अभ्यास ठेवणं गरजेचं आहे, जो आपण करत नाही आहात असं गृहीत धरलं पाहिजे। मंडळी, आपल्या परंपरेचा अभ्यास निश्चितच ठेवा। आजचा व्हिडिओ स्पेशली सुवासिनींसाठी आहे। सुवासिनींनी या व्हिडिओच्या समाप्तीनंतर जर आपल्याला काहीही शंका असतील तर निश्चितच आम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा खाली जर स्क्रोलिंग मध्ये आपण पाहतायत आमचे नंबर चालू आहेत, आपण त्याच्यावर निश्चितच आम्हाला संपर्क करा। मंडळी, तुम्हाला मी एक स्टोरी सांगतोय। ती स्टोरी म्हणजे काय की सत्यवान आणि सावित्री यांनी जी उपासना केली आणि यांनी वडाच्या निमित्ताने वड पूजन जे केलं वड सावित्री निमित्ताने, मग हे का केलं, कशासाठी केलं याची आपण आख्यायिका ऐकू। मंडळी, काही वर्षापूर्वी म्हणजे प्राचीन कालामध्ये भद्रा देशाचा राजा अश्वपती या राजांना खूप कालावधीपासून भगवंताची त्यांनी उपासना केली। उपासना कशासाठी, कारण त्यांना संतती नव्हती। राजांनी आणि राजपत्नी दोघ जणांनी मिळून ही उपासना बरेच वर्ष चालवली। ही उपासना चालू असताना काही वर्ष उलटल्यानंतर भगवंताची त्यांना प्राप्ती झाली आणि भगवती सावित्री, ब्रह्मसावित्री आपण ज्यांना म्हणतो, ती सावित्री माता प्रगट झाल्याच्या नंतर त्या सावित्रीनी राजा अश्वपतींना आशीर्वाद दिला आणि आशीर्वादामध्ये संतती सौख्य तुला लाभेल आणि तुझ्या पोटी सुंदर सुकुमारी अशा एका कन्येचा जन्म होईल असा आशीर्वाद राजा अश्वपतीला भगवती सावित्री देवीने दिला। सावित्री देवीने आशीर्वाद दिल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये, महिन्यांमध्ये राजाला कन्या जी जन्माला आली त्या कन्येचं नाव देखील राजाने, कारण भगवती सावित्रीच्या आशीर्वादामुळे कन्या जन्माला आली म्हणून त्यांनी त्या देवीचं कन्याचं नाव जे आहे ते देवीला अनुसरून ठेवलं। तिचं देखील नाव त्यांनी सावित्री म्हणूनच ठेवलं। मग राजा अश्वपतीची मुलगी जी सावित्री कालांतराने वयोमानानुसार मोठी जशी जशी होते, तिच्यामध्ये सद्गुण, सद्विवेक, सात्विक कार्य करण्याची बुद्धिशैली आपल्याला तिच्यामध्ये पाहायला भेटली। कालांतराने तारुण्यावस्था पाहता राजाने आपल्या मुलीला म्हणजे सावित्रीला विवाहासाठी विषय जो आहे तो चर्चेमध्ये घेतला आणि आपल्या मुलीला सांगितलं की तुझा विवाह करण्याचा कालावधी आहे, तुला जोही वर पसंत असेल, तू ज्याचा शोध घेशील, जो वर तुला पसंत असेल त्या वरासोबत तुझा विवाह आम्ही करून देऊ। मुलगी सावित्री आनंदी झाली
आणि शोध घेण्यासाठी प्रत्येक दिशामध्ये फिरत होती. आपली मुलगी म्हणजेच सावित्री प्रत्येक दिशेला फिरत असता मुलीच्या मनामध्ये विवेक आला आणि मुलीने पाहिले की मला उपासना करणारा आणि सात्विक आचरण ठेवणारा जो व्यक्ती असेल तोच माझा वर व्हावा. या भावनेने ती जंगल प्रदेशामध्ये फिरत असताना तिला समोर लाकूड तोडताना एक व्यक्ती दिसला. उत्तम सौंदर्य त्याला प्रत्येक युवकांना ज्या पद्धतीने शरीर शौष्ठ असावं आणि प्रत्येक युवकाला ज्या पद्धतीने तारुण्याचं तेज असावं ते तेज त्या मुलामध्ये होतं. त्याचं नाव सत्यवान. हा सत्यवान कोण तर साल्व देशाचा राजा द्युमत्सेन यांचा हा मुलगा. ह्या सत्यवानाला काही कालापूर्वी ज्यावेळेस त्याच्या वडिलांचं राज्य होतं राजा द्युमत्सेनचं, हा द्युमत्सेन नावाचा जो राजा होता तो राजा अंध होता. त्या राजाला काही युद्धांमध्ये आपल्याला आपला प्रदेश गमवावा लागला, त्याचं राज्य गेलं आणि राज्य गेल्यानंतर त्यांना फार हालाकीचे दिवस काढताना जंगलामध्ये आपली उपजीविका करावी लागत होती. त्या उपजीविकेचेच साधन म्हणून एक दिवस हा सत्यवान जो होता तो लाकूड तोडण्यासाठी जंगलामध्ये उपस्थित होता आणि दरम्यान सावित्री आपल्याला यथायोग्य वर लाभावा याच्या शोधामध्ये फिरत असता सत्यवानावर ह्या सावित्रीची नजर गेली. सावित्रीने सत्यवानाला पाहिल्यानंतर हाच आपल्याला वर म्हणून निश्चितच पाहिजे आणि याचं सौंदर्य जे आहे, काम करण्याची पद्धती जी आहे ती एका राजकुमारासारखी आहे. मात्र हा जर राजकुमार आहे तर हा लाकूड का तोडतोय आणि जर हा लाकूड तोडतोय तर याचं शरीराचं अवलोकन जे आहे किंवा वृत्ती जी आहे, लोकाचारची पद्धती जी आहे ती एका राजपुत्रासारखी कशी, या कुतूहलाने ती सत्यवानाच्या समोर गेली आणि सत्यवानाला विचारलं की सत्यवान तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय आहे. सत्यवानाने सांगितलं की माझं नाव सत्यवान. मग त्यावेळेस सावित्रीने सांगितलं की तुमचा आचार, तुमचं काम करण्याची शैली जी आहे ती एका राजपुत्रासारखी आहे. मात्र मी जर चुकत नसेल तर आपण राजपुत्र आहात का, आणि जर राजपुत्र आहात तर आपण लाकूड का तोडताय. या प्रश्नावर सत्यवानाने उत्तर दिलं की हो, मी पूर्व कालावधीमध्ये राजपुत्र होतो. द्युमत्सेन नावाचे माझे पिताजी जे राज्य जे करत होते, जे राजा होते, परंतु युद्ध कालावधीमध्ये आम्ही आमचं राज्य जे आहे ते गमावलं आणि आज आमच्या परिवाराची भूक भागवण्यासाठी आम्ही जंगलामध्ये वास्तव्याला आहोत. दरम्यान एक होतकरू मुलगा, संघर्षमय जीवन असलेला आणि कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे आणि जो राजपुत्र आहे, परंतु अपयशाच्या कारणासाठी तो या ठिकाणी आहे, पण उद्या हा निश्चितच राज्य स्थापित करण्यासाठी सक्षम असेल या दूरदृष्टीने यांनी आपला हा नवरा आहे, आपला हा वर आहे म्हणून याला चॉईस केला. परंतु त्याला बोलली नाही. परत आपल्या घरी आली, महालामध्ये आली आणि आपल्या राजाला, आपल्या वडिलांना म्हणजेच राजा अश्वपतीला सांगितलं की मी माझ्या लग्नासाठी वर जो आहे तो निवडलाय. राजाने त्या वराविषयी माहिती घेतली तर सावित्रीने सर्व वृत्तांत सांगितला की सत्यवान नावाचा मुलगा आहे, काही वर्षापूर्वी त्यांचं राज्य होतं इत्यादी जी सारवा वृत्तांत जे आहे आपल्या वडिलांना सांगितला. आणि वडिलांनी त्यावेळेस निराशा व्यक्त केली की अशा मुलासोबत जो तू विवाह करते, जो मुलगा वास्तव्याला जंगलात आहे, तू राजाची राजकन्या आहेस आणि राजकन्या असून देखील तू ह्या मुलासाठी आपल्याला वैवाहिक जीवन त्याच्यासोबत जगण्यासाठी कशा पद्धतीने तू तुझं विचारसरणी ठेवतेस, या बाबतीत राजाला जे आहे निराशाजनक निर्णय मनामध्ये येऊ लागले. दरम्यान भगवान विष्णूंचे आणि अन्य सर्व देवतांचे जे उपासना करण्यासाठी अग्रेसर असलेल्या भक्तामध्ये ज्यांचं नाव येतं ते भक्त नारद मुनी या ठिकाणी आले आणि नारद मुनींनी राजा अश्वपतीची काळजी पाहता आपले मत व्यक्त केले. नारद मुनींनी सांगितले की आपण ज्या मुलाला सावित्री कन्यांनी उपवर म्हणून निवडलंय तो उपवर गुणांनी आणि प्रत्येक संस्कारांनी एकदम उत्तम स्वरूपामध्ये आहे. मात्र त्याच्या बाबतीची एक गोष्ट जी आहे ती आपल्या कानावर असावी, यासाठी मी पूर्वकल्पना देण्यासाठी आलोय. नारद मुनींनी सांगितलं की सत्यवानाचा आयुष्य मर्यादा 1 वर्षाचीच राहिलेली आहे. त्याच्यासोबत जर आपण विवाह करता तर 1 वर्षानंतर सत्यवानाचा मृत्यू होईल, याची दखल आपण निश्चितच घ्या.
आपल्या राजाला आपल्या मुलीच्या बाबतीत या सर्व गोष्टी आणि लग्नाच्या नंतर तिच्या पतीचं होणारं निधन वार्ता ज्यावेळेस आपल्या कानावर आली त्यावेळेस त्यांनी निश्चितच आपल्या मुलीला या मुलासोबत लग्न नाही होऊ द्यायचं हा हट्ट घेतला. मात्र सावित्रीने सांगितलं की मी राजकन्या आहे. हिंदू परंपरेच्या अनुसारे एका मुलीने जर समजा कोणत्या मुलाला आपल्या मनाचा जर आपल्याला वर म्हणून त्याला जर निश्चितच आपण पसंती दिलेली आहे तर दुसऱ्या वराचा मी कधीच परत विचार नाही करू शकत. ही माझी धर्माची मर्यादा आहे हे सांगून आपल्या वडिलाला मला सत्यवानासोबतच विवाह करायचा हा हट्ट घेतला. कन्येचा हट्ट पाहता आणि पुढे जाऊन प्रत्येक परिस्थितीला स्वीकार करण्याची क्षमता पाहता राजाने आपल्या मुलीचा विवाह जो आहे तो सत्यवानासोबत लावण्याचे निश्चित केला. दोघांचा विवाह झाला. 1 वर्षाची मर्यादा जी आहे वयाची नारद मुनीने सांगितली असल्या कारणाने सावित्री जी आहे ती नित्य नैमित्तिक भगवंताची प्रार्थना करायची, उपासना करायची, स्तुती करायची, भगवंताकडे विनवणी करायची की माझ्या नवऱ्याला आयुष्य जे आहे ते वाढीव मिळावं आणि माझ्या नवऱ्याला 1 वर्षाच्या आतमध्ये मृत्यू येऊ नये हेच आम्हाला उपासनाचं फल म्हणून तुम्ही आम्हाला द्या अशी सर्वजणांनी प्रार्थना केली. त्यामध्ये सावित्री जी आहे ते नित्य नैमित्तिक पतिव्रत्य धर्म म्हणून प्रार्थना करत राहिली. 1 वर्षाचा कालावधी जवळ आला. 1 वर्षाच्या कालावधीचा शेवटचा दिवस जी तिथी नारद मुनींनी कल्पनेमध्ये दिलेली होती ती तिथी आजच्या दिवशी राजा त्यांचा मुलगा जो आहे द्युमतसेन जो जंगलामध्ये आता सध्या घर चालवण्यासाठी सतत संघर्ष करतोय तो लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. जंगलात जाताना लाकूड तोडण्यासाठी गेला असताना त्याला छातीमध्ये त्रास होऊ लागला. दरम्यान त्याला मूर्छा आली आणि तो जमिनीवर पडला. आपल्या नवऱ्याला जमिनीवर पडलेल्या असलेलं पाहता सावित्रीने आपल्या नवऱ्याला जे आहे मांडीवर घेतलं. एका झाडाच्या खाली ती बसली आणि आपल्या नवऱ्यासाठी तिला आजचा दिवस तोच ही भीती मनी बाळगून भगवंताची प्रार्थना करावी लागली. त्यावेळेस यमराज सावित्रीच्या पतीचे सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिचे प्राण घेऊन ते पुढे जाऊ लागले. दरम्यान सावित्री जी आहे ते यमराजाच्या मागे सारखी चालत राहिली. सावित्रीला पाठीमागे येताना पाहता यमराजांनी तिला विचारणा केली की निसर्गाचा जो क्रम आहे, निसर्गाचं जे चक्र आहे त्या चक्राला अनुसरून मी तुझ्या नवऱ्याचं जे प्राण जे आहे हरलंय त्याच्यामध्ये तू हस्तक्षेप करू नको, माझी तुला प्राथमिक विनंती आहे. म्हणून यमराजांनी सावित्रीला निवेदन दिलं. परंतु सावित्रीने सांगितलं की मी पतिव्रता आहे. पती कुठे जर जातोय तर त्या ठिकाणी मी पत्नी म्हणून त्याच्यासोबत असली पाहिजे कारण मी त्याची अर्धांगिनी आहे. मग असं असता आज माझा पती जातोय आणि मी या ठिकाणी राहून काय करू, मला पण पतीच्या सोबतच यायचंय हा आग्रह पाहता आणि पातिव्रत्य धर्माची एकनिष्ठा पाहता यमराजांनी तिला पहिलं वर माग, मी तुला कोणतंही एक वर आशीर्वाद रूपाने देण्यासाठी तयार आहे, मी तुझ्या विचारावरून प्रसन्न झालेलो आहे हे सांगता. पण माझी एक अट आहे, यमराजांनी सांगितलं माझी एक अट आहे की सत्यवानाच्या प्राणाशिवाय तू काहीही माग, मी तुला सर्व काही देईल. त्यावेळेस पहिलं वरामध्ये सावित्रीने आपल्या सासऱ्यांना डोळे वापस यावे कारण ते अंध होते, त्यांना डोळे वापस यावे हे वरामध्ये मागितले. यमराज हसला. प्रसन्न मुद्रेने त्यांनी तुझं जे वर तुम्हाला मागितलेस ते पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आणि यमराज परत पुढे निघाले. दरम्यान यमराज पुढे जात असता देखील परत सावित्री जे आहे त्यांच्या पाठीपाठी जाते. यमराजांनी परत विचारलं. परत प्रार्थनेमध्ये तिने सात्विक जे विवरण आहे ते यमराजांसोबत संवाद केला. यमराज पुन्हा प्रसन्न झाले आणि दुसऱ्यांदा त्यांनी वर देण्यासाठी परत तिला सांगितले की तू काही माग, सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त काही माग, मी तुला देण्यासाठी तयार आहे, मी तुझ्या संवादाने प्रसन्न झालोय. त्यावेळेस तिने परत आपल्याला आशीर्वादामध्ये माझ्या सासऱ्यांचं राज्य वापस त्यांच्या हाती मिळावं असं दुसरा वर जो आहे तो यमराजांना मागितला. वर प्राप्ती झाल्यानंतर ते परत यमराज आता पुढच्या मार्गाने निघाले आणि त्यावेळेस देखील सावित्री जी आहे त्यांच्या पाठीपाठी जाते. यमराजांना आता थोडीशी चीड आली आणि यमराजांनी सावित्रीला विचारलं, तू जे मागितलंस मी तुला जे दिलंय, आता निसर्गाच्या क्रमानुसार मी सत्यवानाचा प्राण हरून जातोय तरी देखील तू पाठीपाठी काय येते, तू तुझ्या घरी वापस जा. विचारल्यानंतर तिने परत सात्विक रूपाची चर्चा यमराजांसोबत केली आणि यमराजांनी परत प्रसन्न होऊन तिला वर माग असं सांगितलं. वर मागताना या ठिकाणी सावित्रीने चातुर्यता दाखवली. सावित्रीने सांगितले की वरामध्ये तुमचं मत आहे की वरामध्ये मी माझ्या पतीला मागायचं नाही, तर मी वरामध्ये तुमच्याकडे फक्त एक प्राथमिक निवेदन देते. मला तुम्ही पहिल्या वरामध्ये माझ्या सासऱ्यांना तुम्ही डोळे प्रदान केले,
दुसऱ्या वरामध्ये माझ्या शास्त्रांचं ऐश्वर्य तुम्ही प्रदान केलं, आता मला वरामध्ये 100 मुलाची, जे मुलं सत्यवानाचे मुलं असतील, 100 मुलांची प्राप्ती मला पाहिजे, जेणेकरून मी माझ्या मुलांचं संगोपन करू शकेल आणि माझ्या पुढे आमच्या सासऱ्यांच्या वंशाला पुढे सतत सतत मार्गस्थ करण्यासाठी, वंशवृद्धीसाठी प्राप्ती होईल, यासाठी मला 100 मुलांचं जे आहे आशीर्वाद प्राप्ती करा. यमराजांनी आशीर्वाद दिला, तुला 100 मुलं प्राप्त होतील, असे त्यांचा आशीर्वाद भेटल्यानंतर यमराज पुढच्या दिशेने चालले. दरम्यान सावित्रींनी यमराजांना थांबवलं आणि सावित्रीने निवेदन केलं, प्रार्थना केली की हे यमराज, तुम्ही आत्ताच मला आशीर्वाद दिलाय की तुला सत्यवानाला 100 मुलं होतील. आशीर्वादामध्ये तुमचं वाक्य जे आहे ते तुम्ही यथायोग्य पद्धतीने वापरलं आणि इतिहास आहे की यमराजांनी दिलेलं वचन हे कधीच मोडलेलं नाही. असं असताना तुम्ही आशीर्वादामध्ये मला संतती प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिलाय आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही घेऊन जाताय. मग मी पतिव्रता आहे, मी सात्विक रूपाने आचरण ठेवणारी महिला आहे, मी सत्यवानाच्या व्यतिरिक्त कोणत्याही पुरुषाकडे पाहिलं देखील नाही किंवा भविष्यात पाहणारही नाही. असं असताना 100 मुलाची प्राप्ती मला कशी होईल आणि 100 मुलाची प्राप्ती जर मला नाही झाली तर यमराजाचा शब्द खोटा ठरेल. यासाठी सत्यवान माझ्याजवळ असणं गरजेचं आहे. अशी निवेदन दिल्याच्या नंतर सत्यवान आपल्या खांद्यावर, आणि ज्यावेळेस यमराजांना हिच्या चातुर्याचा, हिच्या विवेकाचा प्रशंसा करावी वाटली, त्यावेळेस शेवटचं जे 4थं वर भेटलं, त्या 4थ्या वरामध्ये सत्यवानाला यांनी जे आहे आपल्या पत्नी सावित्रीला जे आहे ते आशीर्वादामध्ये परत तिचा प्राण जो आहे यमराजांनी सोडला आणि सत्यवान जीवित अवस्थेमध्ये झाला. मंडळी, ज्या वेळेस जंगलामध्ये सत्यवानाला मूर्छा आली, म्हणजेच चक्कर आली, चक्कर आल्याच्या नंतर ज्यावेळेस हे दोघ जण ज्या झाडाखाली बसले, त्या झाडाखाली बसल्यानंतर यमराजांनी सावित्रीला सत्यवान जीवित होईल असा आशीर्वाद दिला आणि सत्यवान ज्या झाडाखाली जीवित झाला ते झाड वडाचं असल्या कारणाने त्या ठिकाणी ब्रह्मसावित्रीचं पूजन जे आहे हे सावित्रीने सत्यवान आपल्याला परत जीवित अवस्थेमध्ये भेटल्या कारणाने दिलं आणि त्या कालावधीमध्ये 3 दिवस तिने सत्यवानाचा मृत्यू होऊ नये म्हणून व्रत केलं. त्या दिवसापासून ही प्रथा चालू झालेली आहे की ज्या झाडाखाली सत्यवानाला प्राणाचा जे आहे आशीर्वाद भेटला आणि प्राण जीवित झाला, त्याच झाडाखाली मला सौभाग्याची प्राप्ती झाली. म्हणून तेव्हापासून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री पूजन म्हणून आपल्याकडे करण्याची प्रथा चालू झाली. ही प्रथा कथा ज्याही पद्धतीने आपल्या परंपरेमध्ये आली, ज्या ग्रंथामध्ये विवरित झाली, ज्या ग्रंथामध्ये लिहिल्या गेलं, या प्रत्येकाच्या पाठीमागे आपण जर शांततेने विचार जर केला तर आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धर्मामध्ये अशा खूप साऱ्या परंपरा निवडित झालेल्या आहेत, आपल्यामध्ये आलेल्या आहेत. त्या परंपरेचं मूळ एकच की भारताची कुटुंब पद्धती एकत्र राहावी. आपल्या भारतामध्ये पत्नीला पतीच्या बाबतीत आस्था असावी, जावयांच्या बाबतीत, सासऱ्यांच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत, नंदनच्या बाबतीत, प्रत्येकांच्या बाबतीत जी सासरी आल्याच्या नंतर जे जे सदस्य तिला नाते स्वरूपामध्ये देवाच्या कृपेने लग्नाच्या नंतर जे प्राप्त झाले, या प्रत्येकांच्या विषयी या सुवासिनीच्या मनामध्ये आस्था असावी, यासाठीचे हे सर्व व्रत आहे. अर्थात आपण पाहिलं असेल सत्यवानाची ज्यावेळेस प्राण हरवून राजा यम जे आहे, यम पुढे जात असताना तिने पहिलं वर मागितलं सासऱ्यांसाठी, दुसरं वर मागितलं पारिवारिक सौख्यासाठी आणि तिसरं वर मागितलं आपल्या पतीसाठी. स्वतःच्या निर्णयासाठी कोणतंही मत न मागता प्रत्येक वेळेस सांसारिक जीवनासाठी आणि आपल्या सासरच्या मर्यादा सांभाळून तिने प्रत्येक गोष्टीचं विवरण ठेवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरूनच आपण आजपर्यंत प्रत्येक सुवासिनी वडाची आपल्या घरामध्ये असलेल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या पारिवारिक स्थितीला संगोष्ठी जी आहे एकत्रितरित्या राहावी, यासाठी जी प्रणाली भेटली, यासाठी जी उपासना पद्धती देवाच्या कृपेने आपल्यापर्यंत आली, ती आपण टिकवली. भविष्य काळामध्ये ही कथा डोक्यामध्ये ठेवूनच आपण प्रत्येकाने वडाची पूजा करावी. ह्या सगळ्या गोष्टीचं वृत्तांत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्यासाठी आलो. मंडळी, 29 तारखेला सोमवारच्या दिवशी आवर्जून आपण वडाची पूजा करावी. आम्ही प्रत्येकांना निवेदन देतोय. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा निवेदन करतोय की आमची आपल्याला प्रांजळपणाने एक निवेदन आहे, विनंती आहे की कृपया करून आपल्याला घरामध्ये व्यवस्थेसाठी, आपल्या स्वतःच्या व्यवस्थेसाठी, कारण वट पूजन करायला गेल्यानंतर तिथे महिलांची गर्दी असते, म्हणून बरेच भाविक काय करतात, महिला सुवासिनी काय करतात, वडाची फांदी तोडून आपल्या घरी आणतात आणि त्याचे पूजन करतात. असं करू नका. निसर्गाचा ऱ्हास होईल अशा कोणत्याही परंपरा आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये पाहायला भेटत नाही. त्यामुळे निश्चितच आपले
ज्या पद्धतीनुसार तुम्ही आम्हाला पाहताय, आम्हाला मनावर घेताय, आमच्या प्रत्येक शब्द ऐकताय, प्राधान्य देताय, त्या आग्रहाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येकांना प्रार्थना करू इच्छितो की आपण वडाची फांदी तोडून घरामध्ये आणून पूजा करणं टाळा. असं करूच नका. आपण आवर्जून आपल्या जवळ जे वडाचं झाड असेल, ज्या बाजूला, घराच्या बाजूला, बिल्डिंगच्या बाजूला जिथेही असेल त्या ठिकाणी जा आणि प्रत्यक्ष जीवित झाडाची पूजा करा. तिथेच आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होईल. यासाठी आम्ही आपल्याला आग्रहपूर्वक निवेदन करतोय. निश्चितच आपण आमची विनंती ऐकाल असं आम्हाला आशा आहे. पुढच्या वेळेस आपण आता आषाढ महिना पांडुरंगाच्या उपासनेसाठी कशा पद्धतीने निर्णय घ्यावा या निमित्ताने आपल्या समोर येऊ. तूर्तास ओम साईराम.